आपण आज दिवसभरातील लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत। तर पहिली लक्ष वेधून घेणारी बातमी आहे राज ठाकरेंची। मतचोरीच्या वादामध्ये आता राज ठाकरेंनीही उडी घेतलेली आहे। मतचोरीचा तपास झाला तर यांचा 10-12 वर्षांचा खेळ उघडा पडेल असा दावा राज ठाकरेंनी केलेला आहे आणि याबाबत त्यांनी कार्यकर्त्यांना काय सूचना दिलेल्या आहेत याचा आपण या बातमीपत्रामधून आढावा घेणार आहोत। तर दुसरी लक्ष वेधून घेणारी बातमी आहे पेटाच्या बॅनरबाजीची। पेटा या संस्थेने कबुतरांच्या समर्थनार्थ जाहिरातबाजी सुरू केलेली आहे। मंत्रालयानजीकच्या बेस्ट उपक्रमाच्या बस स्थानकावर आम्हीही मुंबईकर असून आमचाही आदर करा अशा आशयाची जाहिरात झळकवण्यात आली आहे आणि त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। याचा आढावा आपण या बातमीपत्रामधून घेणार आहोत आणि तिसरी लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे गणेशोत्सवाची। गणेशोत्सवासाठी आता लगबग सुरू झालेली आहे। खरेदीसाठी बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्यात तर गणेशोत्सवाला गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची ही लगबग सुरू आहे आणि याचाच आढावा आपण या बातमीपत्रामधून घेणार आहोत। तर या 3 लक्षवेधी बातम्यांचा आपण आज सविस्तर आढावा घेणार आहोत। पहिली बातमी मतचोरी संदर्भात राज ठाकरे यांनी जी भूमिका मांडलेली आहे, सोबतच कबुतरांसाठी पेटाने जी जाहिरात केलेली आहे त्या संदर्भात देखील सविस्तर माहिती घेणार आहोत आणि तिसरी महत्त्वाची बातमी ती म्हणजे आपल्या लाडक्या गणरायाच्या भेटीसाठी आता चाकरमानी आपल्या गावांकडे निघालेले आहेत। त्यामुळे आता गणेशोत्सवासाठीची लगबग देखील सुरू झालेली आहे। या संदर्भातल्या बातम्यांचा आता आपण या बातमीपत्रामध्ये आढावा घेणार आहोत।